कोल्हापुरातील गोकुळ निवडणुकीआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले. यानंतर महायुतीने गोकुळची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचं ठरवलं. त्यामुळे शिवाजीराव पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील वाद मिटला असं वाटलं. परंतु काही दिवसांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारावरून आमदार शिवाजीराव पाटलांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती पुन्हा एकदा निशाणा साधला. भाजपचे नेते आणि माजी आमदार संजय खाटके यांच्या अन्नपूर्णा साखर कारखान्याला केलेल्या अर्थपुरवठ्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केडीसीसी बँकेला 13,30,000 रुपयांचा दंड ठोठावला. यावरूनच भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना कोंडीत पकडलेलं. पाटील यांनी त्यावेळेला काय प्रतिक्रिया दिली आहे ती आधी पाहूया. मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा बँकेत अनेक वर्ष काम करतायत. त्यांच्या काळात जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह जवळच्या व्यक्तींना नियमबाह्य कर्जे दिली आहेत. बँकेच्या कारभाराची अनेक कागदपत्र माझ्याकडे आहेत. ते मोठे नेते आहेत. त्यांच्यावर केवळ आरोप करत नाही तर वेळ येईल तेव्हा कागदपत्रे सादर करू. या सगळ्याच कारभारावर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं देखील लक्ष आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँकेवर ओढवलेलं संकट पाहता भाजप नेते संजय खाटके हे काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. सोमवारी 13,30,000 रुपयांचा सर्व दंड अन्नपूर्णा साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनीच भरला. संजय घाटगे गटाच्या शेतकऱ्यांनी ही रक्कम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली. आणि या बँकेचा नफा कोट्यवधी रुपयामध्ये आहे आणि त्या नफ्यामध्ये आपल्यामुळं घट होऊ नये म्हणून मी जाहीर केलं होतं की ते पैसे स्वतः भरले. ते मला भरायला होता. आपण सगळ्यांनी वर्गणी काढून जे भरले ते मी माझ्यावर एक कर्ज मागतो आणि लवकरात लवकर ते पैसे सगळ्यांचे परत द्यायचं मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो. आणि तुम्ही सगळ्यांनी जो या ठिकाणी दिलदारपणा दाखवला, सामाजिक बांधिलकी दाखवली, त्याबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे. धन्यवाद. आम्ही आज रिझर्व्ह बँकेचा दंड भरत असताना बाबा इथं उपस्थित झाले आणि बाबांनी काही भावना मांडल्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर की ते भविष्य काळात किंवा दंड मी परत करेन. बाबा 13 लाख काय 13 कोटी जरी दंड झाला तरी आम्ही हा भरायला तयार आहे. त्यामुळं हे बाबांनी हे करू नये. तुमचे तुम्ही आहे तर आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि किती जरी झालं तरी आम्ही हा दंड तुमच्याकडून स्वीकारणार नाही. आणि आणखीन काय लागलं तरी आम्ही कार्यकर्ते त्याला सामोरं जाऊ आणि दंड भरू एवढंच मी या निमित्ताने सांगतो. संजय गाडगे आणि त्यांच्या सर्वच शेतकऱ्यांनी दंड भरून सहकार चळवळीला आदर्श घालून दिलाय अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आणि अतिशय सहकारामध्ये एक आदर्श पाऊल त्यांनी उचललेलं आहे. आता वास्तविक संजय बाबा घाटगे यांच्यावर एक फार मोठा अन्याय झाला. 5 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या संस्थेला काढलेलं कर्ज आणि 5 वर्षानंतर त्यांना आम्ही तज्ज्ञ संचालक म्हणून घेतलं. आता नेमकी हीच गोष्ट ती रिझर्व्ह बँकेच्या तपासणीमध्ये आली आणि त्याने हा मुद्दा काढला. आता आम्ही म्हटलं की तज्ज्ञ संचालक होण्यापूर्वी आम्ही दिलेलं होतं कर्ज. तर ते म्हणतात की मग त्याला तुम्ही घेतलंच का. तर त्या बाबाने आता अनेक मला आता काल आमच्या बँकेतली कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून त्याला पैसे दिले. म्हटलं सहकारात ही होण्याची आवश्यकता होती आणि अतिशय मी मनपूर्वक आभारी आहे की अशा प्रकारचं एक आदर्श उदाहरण संपूर्ण सहकारामध्ये त्यांनी घालून दिलेलं आहे. संजय गाडगे यांच्या कारखान्याच्या सभासदांनी घेतलेली जिल्हा बँकेचा दंड भरण्याची भूमिका जिल्ह्यात मात्र चांगलीच चर्चेत आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.